आणि आता औरंगाबादमधून एक मोठी बातमी समोर येते। महिलेचा गर्भपात करून डॉक्टर दाम्पत्य फरार झाले। फरार डॉक्टर दाम्पत्याच्या शोधासाठी 3 पथकं रवाना करण्यात आलेली आहेत। गेल्या 4 वर्षांपासून हा अवैध दवाखाना आणि गर्भपात केंद्र सुरू होतं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। रुग्णालय चालवण्याचा परवाना नसतानाही हे दाम्पत्य रुग्णालय चालवत असल्याचं कळतंय। तर गर्भपाताचं मोठं रॅकेट असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, महिलेचा गर्भपात करून हे डॉक्टर दाम्पत्य फरार झाले, मात्र महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून हा अवैध दवाखाना त्यांचा सुरू होता, याचा थांगपत्ता कोणालाच लागला नाही का? नक्कीच याच प्रश्नावरून आता आरोग्य विभागावर औरंगाबादचं जे आरोग्य विभाग आहे किंवा जे औरंगाबाद विभागामध्ये सर्व अंतर्गत येतं, या सर्व विभागाच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्न उपस्थित होत आहे की जर 4 वर्षापासून एक अवैध दवाखाना औरंगाबाद शहराच्या बाजूला चित्तेगाव म्हणून आहे, काही 7 ते 8 किलोमीटर अंतरावर हा दवाखाना आहे आणि शहराच्या एवढ्या लागून असणारा हा दवाखाना कसा चालतो, ज्याला परवाना नसतानाही तो दवाखाना चालतोय आणि 4 वर्षामध्ये न जाणे कित्येक महिलांचे गर्भपात या ठिकाणी करण्यात आले असावे। दुसरीकडे जर बघितलं तर ही गर्भपाताची बातमी आपण न्यूज 18 ला सर्वात पहिली दाखवली होती की अवैध गर्भपाताच्या दवाखान्याची बातमी, जे की एका महिलेला गर्भपात केल्याने जास्त अति त्रास व्हायला लागला होता आणि तिची प्रकृती जी चिंताजनक होती, त्यानंतर हा खळबळजनक प्रकार संपूर्ण समोर आलाय। मात्र ही बातमी आपण कंटिन्यू लावून धरल्याचा परिणाम असा झालाय की यामध्ये आता एका सुरुवातीलाच एकच पथक रवाना करण्यात आलं होतं किंवा पोलिसांकडून तशी तयारी, परंतु आता आरोग्य विभागाचं पथक आणि पोलिसांचे पथक असे 3 पथक या डॉक्टर दाम्पत्याला शोधण्यासाठी रवाना करण्यात आलेले आहेत। बरं, अविनाश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता पाहूया टॉप 18 राजकीय बातम्या।